परळीतील पूजा मोरे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी ट्रोल केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भाजपाने मागे घेतला। यानंतर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आणि वंचित शोषितांचा आवाज म्हणून त्यांनी काम केले असते असे मराठा बांधवांनी म्हटले। आज अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी मी असेल तर युती होणार नाही असं काही जणांनी म्हटलं होतं, पण अजित पवार हे माझ्या पाठीशी उभे राहिले। राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय असं म्हणत पत्रकार परिषदेत भाजपावर हल्लाबोल केलाय। आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केलंय। यावेळी त्यांनी घोषणांचा पाऊस पडलाय। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज जंक्शन येथील एसएसटी नाकाबंदी पॉइंटवर तपासणी दरम्यान टोयोटा हायरायडर चारचाकी वाहनातून तब्बल 67 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। पुण्यासह नाशिक, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि सांगलीकरांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार आहे। स्थानिकांच्या विस्तारीकरणामुळे गाड्यांची संख्या वाढणार असून राज्यांतर्गत व लांब पल्ल्याच्या प्रवासाला गती मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट निर्वाळा दिला। परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही असंही त्यांनी सांगितलंय। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट स्पर्धा विभागासाठी 7 चित्रपटांची निवड झाली असून ज्येष्ठ कलाकार बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हल्दीपूर यांचा सन्मान करण्यात येणार आहे। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारतात 166 वाघांचा मृत्यू झाला असून त्यात 31 बछड्यांचा समावेश आहे। त्यामुळे अधिवास संवर्धन आणि मानव वाघ संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे। देशातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालय म्हणून ओळख मिळालेल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयुक्तालयाचा कारभार सध्या उसनवारी तत्वावरील कर्मचारी आणि अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। नागपूरच्या काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येनवा येथे पैशाच्या देवाणघेवाणीवरून 2 भावांमध्ये झालेल्या भांडणात थोरल्याने धाकट्याला विटांनी वार करून बेदम मारहाण केली, ज्यात धाकट्याचा मृत्यू झालाय। आरोपीला अटक करण्यात आली आहे। भांडूपमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माचकावकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत। उद्धव सेनेच्या खासदाराच्या मुलीविरोधातच त्या मैदानात उतरल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत दुसरा धक्का बसलाय, कारण प्रभाग क्रमांक 211 मधील उमेदवार सुफियान अन्सारी यांनी परस्पर उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय। राज्याच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिराती उशिरा निघाल्या आहेत। याचा फटका ज्यांचं वय बसत नाही अशा परीक्षार्थींना बसत आहे। विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेतले जात आहेत, त्यांचे चॅट डिलीट केले जात आहेत। हे म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय। पुसद प्रकल्पातील भोजन कंत्राट निविदेमुळे अमरावती अपर आयुक्त कार्यालय चर्चेत आले होते। अमरावती जिल्ह्यातील धारणी प्रकल्पातील अंडी देयकाचे प्रकरणही चांगलेच गाजले। अशातच अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांचं डिमोशन झालं असून त्यांची नाशिक येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सह आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशातील डॉक्टर बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील अंतर्वेदी समुद्रकिनारी थारमध्ये फिरत असताना 3 मित्रांपैकी ड्राईव्ह करणाऱ्या एका मित्राचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार पाण्यात बुडाली। यात एकाचा मृत्यू झालाय। महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारीलाल साहू यांनी मुलींची काहीही कमी नाही, मुली तर 20-25 हजार रुपयांमध्ये मिळतात असं धक्कादायक वक्तव्य केलंय। रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की भारताची पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 पासून सुरू होणार आहे। ही ट्रेन एकसाथ संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद अशा 508 किलोमीटरच्या संपूर्ण पट्ट्यात सुरू न होता टप्प्याटप्प्याने होणार आहे। माझी प्रेयसीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे एका 21 वर्षीय तरुणाची कर्नाटकच्या चिक्कमंगळुरू येथे हत्या करण्यात आली। सदर गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी मुलीचा होणारा नवरा, तिचा भाऊ आणि इतर 2 लोकांना अटक हत्येच्या आरोपाखाली केली आहे। मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 50 वर्षीय इसमाची 19 वर्षीय तरुणीने क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथील मुरवल गावात घडली आहे।
अफगाणिस्तानातील दीर्घकाळापासून सुरू असलेला दुष्काळ मोडीत काढलाय, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झालंय. चीनने तैवानभोवती मोठ्या प्रमाणावर लाईव्ह फायर ड्रिल्स सुरू केले आहेत. तैवानच्या सागरी किनाऱ्यांवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. चीनच्या वाढत्या धोक्याला प्रत्युत्तर म्हणून तैवानने आपल्या लष्करी सज्जतेचा एक व्हिडिओ जारी केलाय. पाकिस्तानने खैबर पख्तूनख्वा प्रांतात कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे नवे साठे सापडल्याचा दावा केलाय. पाकिस्तानी एजन्सीनुसार कोहट जिल्ह्यातील नशपा ब्लॉकमध्ये ही शोध मोहीम यशस्वी ठरली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात MBA MCA हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने राबवले जाणार असून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे व्हिडिओ लेक्चर्स, डिजिटल स्टडी मटेरियल, LMS आधारित शिक्षण प्रणाली, ऑनलाईन मूल्यांकन व परीक्षा या सुविधा मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जिल्हा संपर्क अधिकारी पदासाठी भरती सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी सहायता केंद्र सुरू केली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत रेल्वे भरती बोर्ड्स मार्फत सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत देशभरातील 14 रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्समध्ये मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीजमधील विविध पदांसाठी एकूण 312 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना डिजिटल पेमेंटवर थेट सूट देण्याचा निर्णय घेतलाय. तो आता रेल्वन ॲपद्वारे अनारक्षित तिकिटे खरेदी केल्यास 3% सूट मिळेल. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तंबाखूजन्य उत्पादन क्षेत्रातील लोकांना तसेच गुंतवणूकदार आणि ग्राहकांना मोठा झटका बसलाय. कारण तंबाखूशी निगडित असलेल्या उत्पादनांवर सरकारने एक्साईज ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय 1 फेब्रुवारीपासून लागू होईल. KKR टीममध्ये बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला घेतल्याबद्दल शाहरुख खान काही हिंदू धर्मगुरूंच्या निशाण्यावर आलाय. शाहरुखवर जोरदार टीकास्त्र सुरू झालंय. भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 सामन्यांची वनडे मालिका आणि T20 मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.